नमस्कार माझ्या मराठी विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी गाईडमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण बिग डेटा बिग इन्साइट हा लेसन शिकणार आहोत. देर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ अ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. बिग डेटा म्हणजे प्रचंड माहिती. यामुळे लोकांच्या जीवनशैलीत क्रांतिकारी बदल घडून आलेला आहे. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी घ्या, आपली आरोग्य सेवा, आपला प्रवास, आपला वैज्ञानिक अभ्यास, कुठलेही क्षेत्र घ्या, सर्व काही 360 डिग्री बदलले आहे. The massive data available with us can really works wonder. आपल्याकडे उपलब्ध असलेला प्रचंड डेटा खरोखरच चमत्कार करू शकतो. फ्रेंड्स, डू यू नो what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की काय घडते जेव्हा आपल्याला फेसबुकवर एखादी पोस्ट आवडते, व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट शेअर करतो, कोणत्याही वेबसाईटला भेट देतो, ऑनलाईन खरेदी करतो किंवा ऑनलाईन व्हिडिओ बघतो. यस, व्हॉटएव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. होय, आपण ऑनलाईन जे काही कृती करतो ते सर्व रेकॉर्ड केले जाते, त्याचे परीक्षण केले जाते आणि त्याचे विश्लेषण केले जाते. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड आणि प्रचंड प्रमाणात डेटा गोळा केला जातो. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. डेटा किती मोठा असू शकतो याची मी तुम्हाला कल्पना देतो. बिग डेटा कॅन बी अ पेटाबाईट ऑर एक्झाबाईट ऑफ अ डेटा consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. बिग डेटा प्रचंड माहिती ही पेटाबाईट किंवा एक्झाबाईटमध्ये असू शकते. कोट्यवधी ते कोट्यवधी लोकांच्या नोंदीचा डेटा हा बिग डेटामध्ये असतो आणि तो सर्व विभिन्न स्रोतापासून घेतात. विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला पेट्याबाईट आणि एक्सॅबाईटची कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. पेट्याबाईट किंवा एक्सॅबाईट हे डेटा स्टोरेजचं युनिट आहे. डेटा हा बाईटमध्ये मोजला जातो. बाईट हे डेटाचे सर्वात स्मॉलेस्ट युनिट आहे आणि झिटाबाईट हे सर्वात लार्जेस्ट युनिट आहे. सिक्वेन्सनुसार आपण बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, पेटाबाईट, एक्साबाईट आणि झिटाबाईटपर्यंत पोहोचतो. 1 पेटाबाईट म्हणजे 1000 TB, 1 एक्साबाईट म्हणजे 1000 पेटाबाईट आणि 1 झिटाबाईट म्हणजे 1000 एक्साबाईट. विद्यार्थ्यांनो, मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं की बिलियन्स ऑफ डेटा हा वेगवेगळ्या स्रोतांपासून आपल्यापर्यंत येतो. तर हा डेटा कुठून येतो ते आपण आता बघूया. फॉर एक्झाम्पल, वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. हा सर्व डेटा वेबसाईटवरनं, सेल्स म्हणजे विक्री, इंटरनेटवरनं आपण खरेदी करतो. कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर जे की आपण कॉल सेंटर किंवा इकडे फोन करतो, तिथून तो डेटा. सोशल मीडिया ह्या माध्यमातून सुद्धा हा डेटा जनरेट होतो. मोबाईल डेटा अँड सो ऑन. आणि मोबाईल डेटा, आपला मोबाईल नंबर, आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेबसाईटवर लॉग इन करताना आपला मोबाईल नंबर टाकतो, तर असा हा सर्व डेटा जनरेट होतो. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनी is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. इथे ह्या बिग डेटाच्या कॅरेक्टरिस्टिक सांगितलेल्या आहे की उद्योग आणि कंपन्यांकडे उपलब्ध असलेला हा डेटा डे बाय डे व्हॉल्यूममध्ये त्याचा इन्क्रीज होतोय, विस्तार होतोय.
त्या डेटामध्ये व्हॅरिएशन म्हणजे विविधता येते, वेगवेगळ्या प्रकारचा डेटा हा प्रत्येक ठिकाणावरनं उपलब्ध होत असतो. व्हेलॉसिटी, आणि हा डेटा प्रचंड प्रमाणात वाढतो आहे आणि वेगाने वाढतो आहे. व्हेरॅसिटी, आणि त्या डेटाची ऑथेंटिसिटी किंवा सत्यता, कारण डेटा वेगवेगळ्या स्रोतांपासून येतो, तर काही डेटा फेकही असू शकतो, तर त्याची सत्यताही पडताळून घेतली पाहिजे. अँड व्हॅल्यू, आणि त्याचे मूल्य हे प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिग डेटा आता बघूया. व्हॉल्यूम म्हणजे विस्तार, दॅट इज मीन्स क्वांटिटी ऑफ जनरेटेड अँड स्टोअर डेटा, की हा जो डेटा आपण फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेट लॉग इन करतो, कस्टमर केअरला फोन करतो, हा सर्व डेटा वेगवेगळ्या स्रोतांपासून जनरेट होतोय आणि त्याचा व्हॉल्यूम हा डे बाय डे वाढतो आहे. आणि जितका जास्त डेटा असेल तितका जास्त इन्साइट्स, म्हणजे त्याचा आपण प्रेडिक्ट करू शकतो फ्युचरमध्ये. व्हॅरिएशन म्हणजे देर आर व्हेरियस टाईप्स अँड नेचर ऑफ द डेटा, म्हणजे इंटरनेटवरनं जो काही डेटा येतो तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतो, इमेजेस असतात, ऑडिओ, व्हिडिओ, त्याला आपण व्हॅरिएशन म्हणतो. व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड, हा कंटिन्युअस डेटा फार वेगाने वाढतो आहे. दॅट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ डेटा जनरेशन, की हा डेटा किती फ्रिक्वेन्सी, किती दिवसांनी, किती महिन्यांनी, किती तासाने, किती मिनिटाने हा डेटा रेकॉर्ड करायचा, हा आहे फ्रिक्वेन्सी ऑफ अ डेटा जनरेशन. जेवढी कमी आपण फ्रिक्वेन्सी ठेवली तेवढा जास्त डेटा जनरेट होईल. व्हेरॅसिटी रिफर्स टू द डेटा क्वालिटी, इफेक्ट ऑन ॲक्युरेट ॲनालिसिस, हा सर्व डेटा जनरेट होतो आहे. व्हेरॅसिटी म्हणजे त्याची सत्यता, तो ऑथेंटिक डेटा असला पाहिजे, तरच तो ॲक्युरेट ॲनालिसिस करून आपल्याला पुढे ॲक्युरेट रिझल्ट देऊ शकतो. व्हॅल्यू, दॅट इज अ युटिलिटी ऑफ द डेटा, की त्या युटिलिटी, त्याचा वापर कसा करणार, त्याची व्हॅल्यू काय, हे ते सिग्निफाय करतं. ॲबिलिटी टू कन्वर्ट बिग डेटा इन्फॉर्मेशन इनटू मॉनेटरी रिवॉर्ड. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. असा बिग डेटा किंवा प्रचंड डेटा प्राप्त करणे सोपे आहे, परंतु हा इतका ह्यूज, इतका विशाल डेटा आहे की तो सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानास आव्हान देतो. आणि म्हणूनच असा डेटा ॲनालिसिस करण्यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्स ही टेक्निक वापरली जाते, जे की फ्युचर प्रेडिक्ट करण्यासाठी मदत करते. आणि हा डेटा पूर्वी इनकॉम्प्रहेन्सिबल होता, म्हणजे अनाकलनीय होता आणि समजण्याच्या पलीकडे होता. बिग डेटा analytics is the complex process of a large and varied data sets. बिग डेटा analytics काय आहे हे ह्या वाक्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे, की बिग डेटा analytics ही एक वैविध्यपूर्ण आणि खूप मोठा डेटा सेटची तपासणी करण्याची एक कॉम्प्लेक्स प्रोसेस किंवा जटिल प्रक्रिया आहे. किंवा आपण असंही म्हणू शकतो, बिग डेटा analytics हे यूज केले जाते टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज अ हिडन पॅटर्न, की एखादा मोठ्या डेटाचा हिडन पॅटर्न काय आहे, गुप्त नमुने, अननोन कोरिलेशन, दोन गोष्टींमधलं अज्ञात संबंध, हा डेव्हलप करण्यासाठी हे बिग ॲनालिटिक्स टेक्निक वापरली जाते. देन मार्केट ट्रेंड, बाजारामध्ये सध्या काय ट्रेंड चालू आहे, अँड कस्टमर प्रिफरन्स, आणि ग्राहक कशाला प्राधान्य देतो याची माहिती बिग डेटा ॲनालिटिक्स आपल्याला देते. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज, they can have innumerable advantages, hence all the industries are trying to reap the maximum benefit from it.
उद्योगांकडे इतका मोठ्या प्रमाणात हा डेटा उपलब्ध आहे आणि त्याचे असंख्य फायदे मिळू शकतात, म्हणून सर्व उद्योग त्यातून जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी सध्या प्रयत्न करीत आहे. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि ह्या बिग डेटामुळे बरेच उद्योग त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून फार पुढे निघून गेलेले आहेत. It is not the amount of data that is important, but what the organization do with the data is what matters. हे महत्त्वाचे नाही की तुमच्याकडे किती मोठा डेटा आहे, परंतु ह्या डेटाचा ह्या कंपन्या किंवा ह्या संस्था कसा उपयोग करता ते फार महत्त्वाचं आहे. ह्या लेसनमध्ये युजेस ऑफ बिग डेटाचे 8 युजेस एक्सप्लेन केले आहे. फर्स्ट आहे लोकेशन ट्रॅकिंग. त्यासाठी गुगल मॅप्स यूज केला जातो. सेकंड आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. यासाठी वेदर सेन्सर आणि सॅटेलाईटची मदत घेतली जाते. अम्फान चक्रीवादळ हे आपण अगोदरच प्रेडिक्ट केलं, त्यामुळे होणारं फार मोठं नुकसान आपण कमी करू शकलो. थर्ड आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. यामध्ये स्मार्ट वॉच, विअरेबल, हेल्थ ॲप डेव्हलपमेंट आहे. चौथी आहे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग, ज्यामध्ये नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, शेअर मार्केट ट्रेडिंग. पाचवी आहे स्पोर्ट्स, ज्यामध्ये प्लेयर डेटा, त्यांचा एक्सरसाइज पॅटर्न, हेल्थ डेटा ॲनालिसिस करून नवनवीन उपकरणं डेव्हलप केली जात आहे. सहावं आहे ॲडव्हर्टायझिंग. यामध्ये गुगल ॲडसेन्स, फेसबुक ॲड, ट्विटर ॲड याचा वापर कंपन्या रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी करतात. सातवा आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया, ज्यामध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, झी5 आणि अशा विविध प्रकारच्या एंटरटेनमेंट अँड मीडिया ॲप आलेले आहेत. आणि आठवा आहे एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डेटाचा फर्स्ट यूज आहे लोकेशन ट्रॅकिंग किंवा आपले लोकेशन किंवा स्थान ट्रॅक करणे. Big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. Your GPS and Google Maps make use of a big data. GPS आणि Google Maps बिग डेटाचा वापर करतात आणि आपण कुठे आहोत त्याचे नेमके स्थान ओळखण्यात आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी बिग डेटा हा फार उपयुक्त ठरलेला आहे. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic, congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident-prone area, etc. भौगोलिक स्थिती आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्सद्वारे आपल्याला ट्रॅफिक म्हणजे रहदारीविषयी माहिती, कंजेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट म्हणजे विशिष्ट मार्गावर कुठे गर्दी आहे का त्याविषयीची माहिती, इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज, जर एखादा रस्ता काही कामानिमित्त बंद असल्यास किंवा वन वे रूट असल्यास, एकमार्गी असल्यास, अँड अंडरस्टँडिंग ॲक्सिडंट प्रोन एरिया आणि अपघात होण्याच्या जागेवरची माहिती इत्यादींबद्दल आपल्याला माहिती मिळते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आपण प्रवासाच्या वेळेनुसार आणि वस्तूंच्या वाहतुकीनुसार आपण आपल्या स्वतःच्या मार्गाची योजना बनवू शकतो. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. जर आपण काही ऑनलाईन ऑर्डर केले असेल तर आपण त्या वस्तूचे स्थान आणि स्थितीचा मागोवा घेऊ शकतो. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, import speed and reliability in delivery. यामुळे लॉजिस्टिक कंपन्यांना वाहतुकीच्या जोखीम कमी करण्यास, रिड्यूस द रिस्क ऑफ ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह द स्पीड आणि तुमच्या डिलिव्हरीचा स्पीड वाढवण्यासाठी
आणि रिलायबिलिटी ऑफ द डिलिव्हरी, वितरणामध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी बरीच मदत केलेली आहे. जसे की आपण बघतो की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन येथून जेव्हा आपण ऑर्डर देतो, ऑर्डर दिल्यापासून त्या वस्तूची संपूर्ण डिटेल आपल्याला एका क्लिकवर मिळते. ती वस्तू पॅक झाली, त्यानंतर वेअरहाऊसमधनं डिस्पॅच झाली, तिथून कुरिअरकडे आली, कुरिअरवरून इन ट्रान्झिट स्टेटस दाखवतो, नंतर आपल्या जवळच्या एखाद्या हबवर आल्यानंतर तिथलंही लोकेशन दाखवतो आणि शेवटी जेव्हा डिलिव्हरीसाठी निघते तेव्हा आउट फॉर डिलिव्हरी असा मेसेजही आपल्या मोबाईलवर येतो आणि ती वस्तू संपूर्ण हातात मिळेपर्यंत आपण त्याचं ट्रॅकिंग करू शकतो. हे सर्व लोकेशन ट्रॅकिंगमुळेच पॉसिबल झालेलं आहे. सेकंड आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. हवामानाचे नमुने समजून घेण्यासाठीही बिग डेटाचा फार मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. देअर आर वेदर सेन्सर अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. जगभरात हवामान सेन्सर आणि उपग्रहाचे सेटअप केलेले आहेत. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्या उपग्रहांकडनं आपल्याला सतत प्रचंड प्रमाणात डेटा मिळत असतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. ते उपग्रह आपल्याला हवामान समजण्यास आणि हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी मदत करतात. वेदर पॅटर्न गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द इम्पेडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, त्सुनामी एटसेट्रा. हवामानाचा नमुना आपल्याला आगामी पूर, भूकंप, त्सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा इशारा देतो. नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि त्याच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक तयारी आपण अगोदरच चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. We can study global warming, predict availability of natural resources like water. आपण याद्वारे ग्लोबल वॉर्मिंगचाही अभ्यास करू शकतो आणि पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचाही अंदाज घेऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, एक्झाम्पलसाठी आपण नुकत्याच झालेल्या अम्फान चक्रीवादळ जे पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर येऊन धडकले, तर सॅटेलाईटमुळे आपल्याला 4 ते 5 दिवस अगोदरच इन्फॉर्मेशन मिळाली होती आणि आपण 5 ते 10 लाख लोकांना इव्हॅक्युएट करून सुरक्षित स्थानावर घेऊन गेलो होतो. त्यामुळे त्या चक्रीवादळाचा जो इम्पॅक्ट होता तो फार कमी झाला. तिसरा यूज ऑफ बिग डेटा आहे हेल्थ केअर इंडस्ट्री, म्हणजे आरोग्य सेवा उद्योग. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण बघतो की लोक आरोग्यासाठी फार जागरूक झालेले आहेत. द स्मार्ट वॉचेस, अदर विअरेबल हेल्थ ॲप्स इन अवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. आपल्या फोनमधील स्मार्ट वॉच आणि इतर घालण्याजोगे विअरेबल्स असतील, आपल्या मोबाईल फोनमधील आरोग्य ॲप्स असतील, ह्या कंटिन्युअस डेटा संकलित करीत असतात. वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस. आपण असे म्हणू शकतो की ते आपले स्वतःचे मिनी बायोमेडिकल संशोधन उपकरणे आहेत. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट, मॉनिटर the patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walked. आणि हे सर्व स्मार्टवॉच आपल्या हृदयाची गती ओळखतात, त्यानंतर आपल्या झोपेच्या पद्धतीचे परीक्षण करतात, आपण दिवसभरात किती चालतो, आपण कुठल्या प्रकारचा व्यायाम करतो, हेही स्मार्ट वॉचमध्ये रेकॉर्ड केले जातो. आणि त्यानंतर आपण दिवसभरात किती चालतो तर त्याचेही अंतर ह्या स्मार्टवॉचमध्ये रेकॉर्ड केले जाते. एक्झाम्पलसाठी आपण गुगल फिट, आरोग्य सेतू हे ॲप घेऊ शकतो.
आणि बाजारामध्ये भरपूर विअरेबल डिव्हाइस आहेत की जे आपली झोप मॉनिटर करतात, आपण किती दिवसभरात चालतो, आपला एक्सरसाइज पॅटर्न, आपला हार्टबीट, हे सर्व मॉनिटर करतात. आपण किती कॅलरीज दिवसभरात बर्न करतो तेही मॉनिटर करतात. आपल्या एज वेटनुसार आपल्याला इंडिव्हिज्युअल फीडबॅकसुद्धा देतात. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. आणि ह्या संकलित केलेल्या या डेटाचे विश्लेषण करून आपल्या प्रत्येक व्यक्तीस खाजगी किंवा वैयक्तिक अभिप्राय देतात. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपल्या एजनुसार, आपल्या वेटनुसार आणि आपल्या एक्सरसाइज पॅटर्ननुसार आपल्याला पर्सनल सजेशनही हे ॲप देऊ शकतात. नाउडेज वी हॅव अ गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एटसेट्रा. आणि आपल्याकडे आता असे उपकरण उपलब्ध झाले आहे की आपण घरच्या घरी ब्लड शुगर, ब्लड प्रेशरही मॉनिटर करू शकतो. ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट इन हॉस्पिटल टू. आणि घरी रुग्णालयातही रुग्णांना 24/7 देखरेखीची सुविधा दिली जाऊ शकते. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug, etc. एलिमेंट म्हणजे आजार. बिग डेटाच्या मदतीने डॉक्टरांना आता कोणताही आजार, कोणत्याही औषधाचा काय परिणाम होतो इत्यादींचे चांगले निदान होऊ शकते. अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस. अनावश्यक अंदाज बांधणे बिग डेटामुळे लक्षणीयरित्या कमी झाले आहेत. पास रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन्ड अँड बेटर ॲनालिसिस ऑफ हेल्थ कॅन बी ऑब्टेन. रुग्णांच्या मागील आजाराच्या नोंदणीही ठेवता येतात आणि त्याच्या आरोग्याचे त्यामुळे उत्तम विश्लेषण आपण करू शकतो. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक्स अँड डिसीजेस. बिग डेटा हा महामारी आणि रोगांचा प्रादुर्भावावर देखरेख ठेवण्यास मदत करते. विद्यार्थ्यांनो, एक्झाम्पलसाठी सध्याच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डेव्हलप केलेले आरोग्य सेतू ह्या ॲपचे उदाहरण घेऊ. हे ॲप जवळजवळ 11.5 ते 12 कोटी लोकांनी डाउनलोड केलेले आहे. आणि गव्हर्नमेंट ज्या लोकांना करोना झालेला आहे त्या लोकांचा डेटाबेस त्यामध्ये कंटिन्यू अपडेट करते. आणि त्यामुळे ज्या लोकांनी हे ॲप इन्स्टॉल केलं आहे त्यांचाच डेटा घेऊन त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाते की तुमचा एरिया सेफ झोन आहे का नाही आहे. त्यानंतर तुमच्या एरियात किती किलोमीटरपर्यंत करोना बाधित आहे, त्यामुळे आपण आपली काळजी घेऊ शकतो. बिग डेटाचा हाही खूप मोठा एक फायदा आपल्या सर्वांना झालेला आहे. Just when you post your message, "I'm down with flu" on WhatsApp or Facebook, it will be monitored and the area affected by flu can easily located and necessary precaution can be taken. जेव्हा आपण आपला एखादा संदेश व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर पोस्ट करतो की मी फ्लू किंवा तापाने आजारी आहे, ह्या केसमध्ये आपण आरोग्य सेतूचं उदाहरण घेऊ. जेव्हा आपण आरोग्य सेतू ॲपमध्ये सर्वे करतो आणि तेथील प्रश्नांची उत्तरे देतो, जर आपल्याला काही लक्षणं सापडली तर आपण त्या ॲपवर लोकेट केले जातो आणि गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला कळून गव्हर्नमेंटचे लोक तुम्हाला लोकेट करून घरी आयसोलेट करतील आणि आजूबाजूच्या लोकांना आवश्यक अशी खबरदारी घेण्याच्या सूचना करतील. आणि गुगल मॅपमुळे तुम्हाला तुमच्या एरियात तुम्हाला सहजपणे शोधता येईल. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of a people to promote research in the particular area. फार्मास्युटिकल कंपन्या सुद्धा एका विशिष्ट क्षेत्रात संशोधन करण्यासाठी ह्या आरोग्याचा जो डेटा आहे तो विकत घेतात आणि त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैसे मोजतात.
With the help of data gathered, individuals are often given suggestion and solution for the problem they are encountering. एकत्रित केलेल्या ह्या डेटाच्या मदतीने लोकांना वारंवार येत असलेल्या समस्या, त्यांच्यासाठी सूचना आणि उपाय दिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, चौथा यूज आहे बिग डेटाचा बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, फायनान्स म्हणजे वित्त अँड ट्रेडिंग म्हणजे व्यापारामध्ये. विथ द बिग डेटा अनालिटिक्स, द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. बिग डेटा ॲनालिटिक्समुळे लोकांच्या गुंतवणुकीचा अभ्यास केला जातो. लोक आपल्याकडे असलेले पैसे कुठे गुंतवतात, रिअल इस्टेट किंवा शेती खरेदी, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, या गोष्टींचा अंदाज बिग डेटामुळे केला जाऊ शकतो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड द बँक अँड फायनान्स कंपनी टू कम विथ सुटेबल प्लॅन्स. याच गोष्टीमुळे बँका आणि वित्त कंपन्या वेगवेगळ्या योजना ग्राहकांसाठी घेऊन येतात, जसे की इन्शुरन्सचे प्रकार, त्यानंतर शेअर मार्केट, विविध स्कीम, हेल्थ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स. बिग डेटा हॅज इनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन. बिग डेटामुळे या एजन्सीज आणि संस्थांचे काम अतिशय सुरळीत केले आहे. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज यूजिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स, कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रायल्स एटसेट्रा. बिग डेटामुळे सायबर गुन्हे, क्रेडिट आणि डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग थ्रू होणारी कार्डचे फसवणूक, आपल्या डेबिट क्रेडिट कार्डचे क्लोन तयार करणे आणि बँका, वित्तीय संस्थांचे जे ऑडिट केले जाते त्याचं संग्रहण इत्यादींचा अंदाज याच्यासाठी वापरला जातो. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attack, banks can predict future attempts. त्यांच्या ग्राहकांचा मागील डेटा आणि एखादा सायबर हल्ला किंवा ज्यामध्ये ब्रूट फोर्स अटॅक म्हणजे कंटिन्युअस एखाद्याचा पासवर्ड गेस करून चुकीचे पासवर्ड टाकणे. आपण आता बघत आहे की नेट बँकिंग किंवा ATMवरही कुठं गेलं, आपण जर 3 ते 4 वेळेस जर चुकीचा पासवर्ड टाकला, आपलं अकाउंट लगेच लॉक होतं. आपला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जर हरवले तर आपण लगेच बँकेला फोन करून ते डिसेबल करू शकतो. बिग डेटा not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transaction and failures in net banking. बिग डेटा केवळ सॉफ्टवेअर किंवा सायबर गुन्ह्यांचाच अंदाज लावण्यात मदत करत नाही, तर चुकलेले व्यवहार आणि नेट बँकिंगमध्ये आलेल्या फेल्युअर, समजा तुम्ही काही ट्रान्झॅक्शन करत आहात, इंटरनेटची रेंज गेली आणि तुमच्या ट्रान्झॅक्शनचे पैसे गेले, तर त्यासाठीही बिग डेटा तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. किंवा तुम्ही ATMमध्ये गेले, कार्ड केले, पासवर्ड टाकला पण पैसेच आले नाही, तर ह्यासाठीही बिग डेटाचा उपयोग हा केला जातो. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. हे सर्व्हरवरील संभाव्य स्पाइक्सचा अंदाज करून बँका ते जे व्यवहार आहे ते व्यवस्थित मॅनेज करतात. थोडक्यात असं की जास्तीत जास्त लोक नेट बँकिंग किती वाजता वापरतात, त्यामुळे सर्व्हरवरचा जो लोड येतो त्यामुळे ट्रान्झॅक्शन फेल होतं, याचा ते मॅनेज करू शकतात. सकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस, तर याचाही उपयोग हा बँका करून घेतात. हे सर्व बिग डेटामुळेच पॉसिबल झालेले आहे. आपल्याला तर माहीतच आहे, बिग बिलियन्स शॉपिंग डे असतात फ्लिपकार्टचे. एकाच वेळेस देशभरातून सर्व लोक लॉग इन करतात, त्यामुळे सर्व्हर किंवा वेबसाईट डाऊन होते. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन इज यूजिंग बिग डेटा टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटी.
सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन हे वित्तीय बाजारावर नजर ठेवून संभाव्य बेकायदा व्यापार किंवा संशयास्पद व्यवहारावर नजर ठेवते. The SEC is using network analytics and natural language processor to identify possible frauds in the financial market. आर्थिक बाजारपेठेत संभाव्य फसवणूक ओळखण्यासाठी SEC म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन हे नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नैसर्गिक भाषा प्रोसेसर हा वापरत आहे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज अन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हे असे एक क्षेत्र आहे जिथे बिग डेटाचा बराच वापर होतो. म्हणजे थोडक्यात शेअर मार्केट जिथे क्षणाक्षणाला प्रत्येक शेअरची व्हॅल्यू चेंज होत असते, तेथे एकदम फास्ट डिसिजन घेऊन शेअर खरेदी करायचा का विकायचा याचा डिसिजन घ्यावा लागतो. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन. येथे बिग डेटा अल्गोरिदम ट्रेडिंगचे निर्णय घेण्यासाठी वापरला जातो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिदम्स that increasingly take into account signal from social media networks and news website to make buy and sell decision in a split second. आज बहुतांश इक्विटी ट्रेडिंग हे डेटा अल्गोरिदमद्वारेच होते. जसे की मी तुम्हाला सांगितले, शेअर घेणे विकणे आणि हे निर्णय काही सेकंदातच घ्यावे लागतात. खरेदी आणि विक्रीसाठी सोशल मीडियाचे नेटवर्क, त्यामध्ये सोशल मीडियात काय चर्चा चालू आहे, कुठले शेअर वर चढतील, कुठचे शेअर खाली उतरतील आणि न्यूज वेबसाईटवरील संकेत वाढत्या प्रमाणात घेतला जातो. न्यूजवर कुठल्या शेअर वाढेल याची चर्चा आहे. हे सर्व बिग डेटा अल्गोरिदमद्वारे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांनो, पाचवा यूज आहे बिग डेटाचा स्पोर्ट्समध्ये. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. जेव्हा आपण क्रिकेट सामना बघत असतो त्यावेळी विविध प्रकारचे विश्लेषण, विविध प्रकारची क्रमवारी आणि विविध प्रकारचे संयोगही दर्शविले जातात. जसे की ह्या ग्राउंडमध्ये मागील 10 मॅचेस झाल्या, त्यात पहिल्या बॅटिंग केलेल्या टीमने सर्व मॅचेस जिंकल्या, किंवा मागील 20 मॅचेसमध्ये पहिल्या बॅटिंग केलेल्या टीमने 300च्या वर रन स्कोर केले, असे भरपूर काही. किंवा एखाद्या खेळाडूची वन डे रँकिंग किती आहे, कसोटी रँकिंग किती आहे, हे सर्व बिग डेटामुळेच पॉसिबल झाले आहे. अ जायंटिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट. विविध प्रकारचे होणारे सामने, प्रशिक्षण सत्र आणि वर्कआउटच्या रेकॉर्डिंगपासून काही कालावधीतच एक विशाल डेटा हा तयार केला जातो. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर वर्ल्ड वाईड. हा जो डेटा कलेक्ट केला जातो हा त्या खेळाडूला त्याच्या कामगिरीचा तसेच जगभरातील इतर खेळाडूंचा अभ्यास करण्यासाठी सक्षम ठरतो. It has tremendously helped in improving individual as well as the team performance. यामुळे वैयक्तिक तसेच संघाची कामगिरी सुधारण्यासाठी प्रचंड मदत झाली आहे. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. क्रीडा उपकरणांमध्ये एम्बड केलेले सेन्सर आपल्या गेमला जवळपासून समजण्यास मदत करतात. The sensors help us to understand the field conditions, the weather, individual performance, etc. सेन्सर त्या मैदानाची परिस्थिती, वेदर म्हणजे हवामान, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स म्हणजे वैयक्तिक कामगिरी इत्यादी समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणि व्हिडिओ विश्लेषणे जे की हायस्पीड कॅमेरा वापरून केले जाते, ते आपल्याला आपली प्रत्येक कार्यप्रदर्शन किंवा आपली जी प्रत्येक मूवमेंट होते ती क्षणिकपणे किंवा थोड्या थोड्या अंतराने बारकाईने बघण्यास मदत करतात.
विद्यार्थ्यांनो, पाचवा यूज आहे बिग डेटाचा ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाहिरात क्षेत्रामध्ये. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. जाहिरातदार हे बिग डेटामधील सर्वात मोठे खेळाडू आहेत. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाइन जायंट्स ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द यूजर बिहेवियर अँड देअर ट्रान्झॅक्शन्स. फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा इतर कोणतेही ऑनलाईन दिग्गज कंपन्या ह्या सर्वजण आपल्या वागणुकीचा आणि व्यवहाराचा मागोवा ठेवत असतात. म्हणजेच प्रत्येक युजर हा गुगल, फेसबुकद्वारे ट्रॅक केला जातो. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर सो दॅट दे कॅन रन अ टार्गेटेड कॅम्पेन्स. हे इंटरनेट दिग्गज जाहिरातदारांना लोकांबद्दलचा डेटा विकतात, प्रदान करणारे डेटा विकतात, जेणेकरून ते लक्षित मोहीम किंवा ॲडव्हर्टाईज चालवू शकतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट विजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. उदाहरणार्थ फेसबुक घ्या, जेथे लोकांना त्यांच्या खरेदीच्या आवडी काय, त्यांनी कुठल्या वेबसाईटला भेट दिली, त्याच्यानंतर तुमची आवड काय, तुम्ही राहत असलेल्या लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि अजून भरपूर काही. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक. हा सर्व डेटा जो मी आत्ता तुम्हाला सांगितला, तुम्ही कुठल्या वेबसाईटला व्हिजिट दिली, तुमची आवड काय, तुम्ही कुठे राहतात, हा सर्व डेटा फेसबुक अल्गोरिदमद्वारे त्याचं विश्लेषण केलं जातं. द सेम गोज फॉर गुगल. गुगलही आपण वापरत असलेला क्रोम ब्राउझर, गुगल, यूट्यूब इथे जे काही सर्च करता त्याचा एक डेटा तयार करून त्याचे विश्लेषण केले जाते. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. जेव्हा गुगल, फेसबुक सारख्या कंपन्या आपण करत असलेल्या क्लिकवर जर लोकांना लक्ष करतात, तेव्हा आपल्याला जो परिणाम किंवा आपण गुगल सर्च करतो तेव्हा वेगळे परिणाम मिळतात. आणि वेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स देन यू विल गेट अ डिफरंट रिझल्ट्स. किंवा दुसऱ्या ऑनलाईन ज्या कंपन्या आहे, ॲमेझॉन, फेसबुक, ह्या जेव्हा गुगल, फेसबुकला पैसे देतात त्यावेळेस आपल्याला वेगळे रिझल्ट मिळतात. म्हणजे सेम सर्च करतो पण रिझल्ट आपल्याला वेगळे मिळतात. आता इथे लीड्स हा शब्द थोडासा जुना आहे, आता आपण त्याला गुगल सर्च ॲड्स म्हणू शकतो. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. करमणूक आणि माध्यम क्षेत्रात बिग डेटा योग्य वेळी योग्य सामग्री देऊन लोकांना लक्ष बनविण्यावर लक्ष केंद्रित करत असते. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन. आपण आपल्या इंटरनेटच्या शेवटच्या सर्चमध्ये काय शोधले आणि आपली ऑनलाईन वर्तणूक काय आहे या आधारे आपल्याला भिन्न शिफारसी दर्शविल्या जातात किंवा रेकमेंडेशन केलं जातं. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड अराईव्ह मोर रेव्हेन्यू. हे तंत्रज्ञान गुंतवणूक वाढविण्यासाठी किंवा अधिक कमाई करण्यासाठी नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबद्वारे वापरले जाते. नाऊ इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्युअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. आता टेलिव्हिजन वाहिन्या किंवा प्रसारकसुद्धा त्यांच्या दर्शकांचा डेटाबेस तयार करण्याच्या विचारात आहे आणि त्यानुसार वेगवेगळ्या जाहिराती आणि शो तुम्हाला दाखवले जातील. दिस विल अलो बेटर रेव्हेन्यू फॉर ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग यूजर एक्सपिरियन्स. ह्यामुळे ह्या वाहिन्यांना जाहिरातीमधून अधिक कमाई करता येतील आणि अधिक चांगला यूजर एक्सपिरियन्स देता येईल. विद्यार्थ्यांनो, बिग डेटाचा यूज एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये कसा होतो ते आता आपण बघूया. बिग डेटा हॅज इन्युंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डेटामुळे शिक्षण क्षेत्रात फार मोठी क्रांती झाली आहे.
इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. बिग डेटामुळे फार मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल झाला आहे. नाऊ वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स. आता आपल्याकडे विद्यार्थ्यांविषयीची माहिती आहे. देअर स्टडी पॅटर्न, ते कसा अभ्यास करतात त्याचे नमुने. अँड वी कॅन नाऊ प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. आणि आता आपण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्याचा एक गतिशील शैक्षणिक कार्यक्रम हा तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन पातळी ही भिन्न असते. द कोर्स मटेरियल कॅन नाऊ बी डिझाईन केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ द स्टुडंट. आणि कोर्स मटेरियल हे आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या विविध गरजा लक्षात ठेवून डिझाईन करता येते. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. बिग डेटामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, देअर डिफिकल्टी, त्यांच्या अडचणी, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज आणि त्या विविध प्रकारचे अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमांची संबंधित वैशिष्ट्य समजून घेणे सोयीस्कर ठरले आहे. वी ऑल्सो हॅव ॲक्सेस टू द रिझल्ट्स. आणि आपण त्या प्रत्येक गोष्टीचा रिझल्टही तपासून घेऊ शकतो. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. आणि या रिझल्टमधून आपण त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अंदाज घेऊ शकतो. अंडरस्टँड ही स्ट्रेंथ्स अँड वीकनेस. आपण त्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ म्हणजे शक्ती काय आहे, वीकनेस म्हणजे कमजोरी काय आहे हे समजून घेऊ शकतो. This will also help in guiding the student regarding the best career for him based on his mental makeup and abilities. Mental makeup म्हणजे त्याची मानसिक जडणघडण and abilities म्हणजे क्षमता. बिग डेटामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक जडणघडण आणि क्षमतांच्या आधारे सर्वोत्कृष्ट करिअर मार्गदर्शन करण्यास मदत होईल. An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry. या सर्वांचा सखोल अभ्यास केल्याने निश्चितच शिक्षण क्षेत्रात एक नवीन इन्साइट किंवा अंतर्दृष्टी त्याला प्राप्त होईल. अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. आणि शैक्षणिक संस्थांचे कार्यकारी परिणामकारकता आणि त्या शैक्षणिक संस्थांची कार्यक्षमता सुधारण्यास नक्कीच मदत होईल. दिस वूड इन जनरल, हे सर्वसाधारणपणे एन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट, सर्व विद्यार्थ्यांची प्रगती ही वाढवते आहे. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. बिग डेटामुळे शिक्षण क्षेत्रातील एका सर्वात मोठ्या संकटांपैकी एका संकटाचे निराकरण केले आहे. एकाच मापदंडात सर्व विद्यार्थ्यांना बसवणे. वी हॅव इन्न्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. आपल्याकडे बिग डेटाचे असंख्य उपयोग आहेत. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. हे वैज्ञानिक संशोधनात उपयोगी आहे. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनॉमेना, भौगोलिक घटना समजून घेण्यात ह्या उपयोगी आहे. हेल्पिंग इन स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कामात मदत करण्यासाठी हे उपयुक्त आहे. इट इज अ जिनी इन अवर हँड. हे आपल्या हातातील एक जिनीच आहे. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. मानवजातीच्या हितासाठी त्याचा अधिकाधिक उपयोग करणे आपल्या हातात आहे. विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने आपला बिग डेटा बिग इन्साइट्स हा चॅप्टर कंप्लीट झाला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा आणि पुढील लेक्चर्स बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.